मुनीमजी, हो मुनीमजी, अहो हा हे रुपयाचा हिसाब सापडत नाही की. काय शेती रुपयाचा हिशोब करताय एवढं बघून आपल्याला किती काय तरी तुम्ही रुपयाचा हिशोब त्या रुपयाचा तुमचा जीव अडकला. अरे मुनीम, ठेंबे ठेंबे तळे साचे, हेच तर तुम्हाला कळत नाही म्हणून तू मुनीम. तर ते रुपयाचा हिसाब लागला पाहिजे. हा, रुपया पाहिजे आपल्याकडे. हो हो मी बघतो जरा बघतो परत मोकळ्या वेळेत का नाही बघतो शेती सगळी व्यवस्थित. नाही तर मग माहिती आहे तुझ्या पगारातनं काय सांगायचं शेतीचं काय सांगायचं शेतीचं रुपयाचा हिशोब आमचा पगार सुद्धा त्या रुपयातच साठायला. काय काय म्हणाले? काय नाही शेती काय नाही काय नाही. टिंग टॉंग. बघ कोण आले ती बघ जाऊन. रामराम पाटील कसं काय येणं झालं इकडं. राम राम मुनींची. कसं काय येणं झालं शेती. तुमच्या शेठजींची लय ख्याती ऐकली आम्ही. काय शेडजींचा नादच खुळा काय तुम्हाला सांगायचं. काय सांगताय लोकांनी तुम्ही पंचपक्वान्नाचं जेवण द्यायला लागलाय. हो आता काय शेडजीची मालकी पिक्चर तुम्हाला माहिती आहे अख्ख्या पंचकृषी सगळीकडे आहे. आमचं पण बघा काय झालं ते. काय तुम्हाला काय पाहिजे तुम्ही फक्त नुसतं हे करा आदेश द्या. बघा काय श्रीखंडपुरी बासुंदी. काय अजून अजून सांगा काय पाहिजे नुसतं तुम्ही फक्त हे करा आदेश द्या फक्त. काय आणा काय असेल ते. हो हो या बसा बसा तुम्ही या बसा बसा इथे. काय नाही कोण आले? शेटजी पाटील आल्यात गावचं पाटील. पाटील आलाय कशाला? काय ते म्हणते जरा आपल्याला जरा प्रसाद मिळतो त्यांना पोहोच पाहिजे. प्रसाद होय. हो 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 कालचं शेळ राहिले का ते? शेटजी असं करताय. का? पाटीलच गावचं पाटील आहेत वय बर. मग दही भात दे दही भात. कावळा पित्रांचा पक्ष चाललेला आहे. पितृपक्ष म्हणतात ही पित्र सगळी कावळी करून येतात त्यातलं जे कासरी. पाटील आहे तुमचं पण काहीतरी काहीतरी वजन आहे गावात उगीच काय. अरे ते रुपयाचं बघ नाही तर ते दही भात दे त्याला जा. अहो पाटील द्या नोकरी करायची का नाही तुला? बरोबर पाटील आता तुम्ही मोठ्या धर्म संकटात पाडले. घाल दही भात दे, घाल दही भात त्याला. घाल घाल. एका पाटील शेठजींनी मोठ्या प्रेमानं तुम्हाला हे दिले बघा. हे काय दिले मुनींची. काय दैवत सगळ्यात कॅल्शियम आणि सगळं प्रोटीन तुमच्या शेठजी हेच खास दिले नाही. हो शेठजी कसं आता हे वातावरण कसं तुम्ही बघताय ना त्याच्यात हे दैवत म्हणजे सगळ्यात उत्तम आहार. आयुर्वेद सुद्धा शिफारस करते या गोष्टीचं. अच्छा वातावरण विशेष पक्ष चाललाय म्हणून का. नाही पाटील उलट शेठजीचं तुमचे विशेष म्हणले त्यांना आवर्जून दैवात दे. दुसरं तेलगट काय नको ते श्रीखंड नको आम्हाला हे आपलं घ्या मस्त आपलं तुमची तब्येत राहायला आहार राहील काही अडचण नाही बघा. अच्छा म्हणजे कावळ्याला पिंडदान गेल्यासारखं आम्हाला दही भात दिलाय तुम्ही म्हणायचं. सारखं आठवण काढते तेवढी स्तुती करते तेवढं प्रेमाने दिले घ्या आपलं. काय आता दिले प्रेमानं तर पदरी पडलं पवित्र झालं. चला अरे पुढची वेळेस आले की खरंच किंवा कसं तुम्ही काळजी करताय. कशाला पुढच्या वेळेला हेच बघूया. मुनीमजी गेलं का ती पाटील? आता कसं तरी आता तुम्ही भाऊ ते रुपयाचं हिसाब सापडा रुपया तुमचा चाललाय. झोप लागत नाही रे मला. काय नका रुपये काढा आता ते तुम्हाला जरा पाटलाची जरा मला बघू द्या मग ते तुमचं हे करू शकतो. नाही तर बघ तुझा पगार. नाही शेठजी, पगार आता काय पगार राहिलाच नाही माझा काय आता रुपयाचा आता पगार होतो बघ माझा. आता उद्या सकाळी भेटू मग. रुपया घेऊन ये तेवढा येताना. कैलाश अ शिवा कुठे पोरानो तुम्ही? बाबा काय म्हणते. बोला बोला बाबा. जेवला ना? हा जेवलो. मी काय म्हणतोय लगीन करायचं लगीन. काय म्हणतो बाबा कधी. बाबा कैलासच्या लग्नाचं काळजी चांगले लय चांगले केलं बाबा. कुठला कैलास? मी तू होय लहान आहे रे अजून. तुझ्या लग्नाचं काढली का? माझ्या लग्नाचं बाबा 2
फिरलंय म्हाताऱ्याचं. अरे पोरानो, हे सगळं करतोय ते तुमच्यासाठीच की. आमच्यासाठी काय आहे बरं? अरे शिवा, तुझ्या आईकडून हुंड्यामध्ये हे घाबाड सापडलं. काय बोलायचं? आणि तुझ्या आईकडून लय मोठ. आणि आता जी तिसरी बघितली का नाही, पैशासाठी लग्न करायचं चाललंय म्हाताऱ्याचं. अरे पैसे कुणासाठी? तुमच्यासाठी. काय त्या पैशाचं कुठे देतं? आमच्या खिशात आहे का पैसे? रुपये दिले का रुपये? आणि ते जपून ठेवायला लागतात. पैसे जपले तरच टिकतात. कपाडात नाही. ते खर्च करायचे नसतात, पेटीत साठवून ठेवायचे असतात. काय करायचं? काय नाही करायचं, लगीन करायचं. चला उद्या सकाळी बारा निघाल. बरं. सर्व तयारी केलेली आहे. मुनीमची कुठे गेले? आले. हिसाब किताब रुपये आणलाय ना? या या या, चला वराळ घेऊन चला. उठा चला. म्हाताऱ्याचं डोकं फिरलं. चला. बर बाळांनो, रात्रीचे 9:30 वाजलेच वाटतं. अरे 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 अरे. थोडासा विश्राम करूया इथं आपण, ठीक आहे. आणि उद्या सकाळी निघू. चालते भाऊ. तोपर्यंत त्या मुलीचा बाबा अजून 2-4 पेट्या वाढवेल. बरं. झोपा. जाऊ. रात्री स्वप्नात तेच बघा तुम्ही. अरे साप ठेवला. बाबा. अरे रुपया. अरे बाबा. अरे रुपया. अरे दादा, आपले बाबा गेले. काय शेठजी गेलोय. काय माझा पगार पण करायचा आता. अरे तुला पगाराचं पण नाही घेतला. आमचं आठवडा झालं डोकं खाल्लं त्या रुपयानं. आता पगार पण करायचं माझा शेठजी. अरे यार काय काय आमचं घबाड बाजाराने गेलं. अरे तू पण तसाच बोलतोय रे. दादा, तुला काय सांगायचं? अरे बाबा गेला. अरे जाऊ दे बाबा. ती घबाडाचं बघ पहिलं. तर काय करायचं? बाबा गेला. आता घबाड मी गेलं. 13वा करायला लागणार, 12वा करायला लागणार. पैसे कुठं आणायचे? पैसे ठेवले दिले. कुठे ते माहित नाही. कुठे ठेवल्यात म्हाताऱ्याने? माझ्याकडे तर रुपया पण नाही दिला म्हाताऱ्याने. काय करायचं आता बघू आता काय तुम्ही. काहीतरी केलं. एक काम करूया. म्हाताऱ्यानं रुपया दिला नाही, आपण त्याचं श्राद्ध बी घालायचं नाही, आणि कुठली काय जी कार्यक्रम असतो तो बी करायचा नाही. हो ना, आता पैसेच नाही आपल्याकडे. हा, जाऊ दे, तो कुठं बघायला आहे? तेच आहे. त्याचं कर्म त्याच्याशी. बघू दे त्याला. त्यालाच बघू दे. चल. शिवा, आवाज कुठं? कैलास, अरे कैलास आवाज कुठं येतो? कुठेतरी आवाज येतो दादा. जागे व्हा बाळानो. कुठेतरी येतोय. गौरी त्याकडे आवाज येतो कुठं येते? इकडे बघा. ह्या साईडने. कोणाला तरी जास्त झाली आहे. मला रात्री स्वप्न पडलं. बर, या स्वप्नामध्ये एक मोठा साप दिसला काय बोलतो? आणि तो फुसकारा मारत होता. आणि मलाही तेच स्वप्न पडलं. काय बरं? तेच सापूस करतोय. काय प्रकार आहे हा? काय तेच समजा नाही मला. अरे तो साप नव्हे, मी आहे. मूर्खानो, मी. आणि तिकडनंच कुठून तरी आवाज येतोय. मी तुमचा बाप. कोण आहे तू? आवाज कुठे येतोय? कोण आहे तू? कोण बाप? अरे विसरला? अरे आमचा बाप गेला. ऐका, तुमच्यासाठी मी माझी आयुष्याची कमाई ठेवलेली आहे. कुठे ठेवली? कुठे ठेवली? कुठे आहे? पाहिजे तुम्हाला? हो पाहिजे पाहिजे. ना. तर सर्व काही माझं ऐकायला लागेल. बर. पेटी कुठे दाखव की. ऐका, हा. एवढा उतावळा होऊ नको रे. अरे ऐक, अरे लगेच गेला असतं काय कुठला पैसे कुठे आणणार मग? सांगतो, ठेवले का? सांगतो. ठेवले? आपण धीर ठेवले? धर, धीर धर. आपल्या अंगणामध्ये ते पिपळाचं झाड आहे का? हा हा. त्याच्या बोंद्यामध्ये हा. एक मोठा संदूक आहे. बर. आणि त्या संदूक मध्ये माझ्या आयुष्याची कमाई आहे. रुपया कमवलेला. तुला काय कामाचं नाही, तू बोल पटपट. हा, हे जर पाहिजे असेल हा. तर माझं सर्व ऐकायला लागेल. जा तो तुम्ही कामाला अरे, लागा. चल, चल, खांदा. चल, खांदा तो. पहिले आपण करूया. खांदा, खांदा. घे लवकर घे. खान सापडली. चावीन, दोष करेन. अरे तूच म्हणणार ना पेटी घेऊन जा म्हणून.
असं नाही मिळणार. मग कसं मिळाल? माझं सर्व ऐकायला लागेल. अरे बाबा बोल तू पण आता पहिलं ऐकलं की तुमचं. अरे बाबानू, खूप मार खाल्लाय रे मी. कुठं? खाल्ला? सांगू सगळं. सांगा सांगा. सांगायच लागेल. सांगा सांगा तर पेटी सापानं दंश केल्यानंतर मी यमराजांच्या दरबारात गेलो आणि अरे तिथे मला चित्रगुप्त, सध्या पृथ्वीवरची काय अवस्था आहे मला जरा 2 मिनिटात सांग. अरे रे 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 रे. पृथ्वीवर लयच ओझं वाटतंय मला. बघा खूपच मला. पाप चाललंय. बघा म्हणा बघा, ही काय दयनीय अवस्था चालली आहे. कोण दारू पिते, कोण काय खाते, कोण काय करते, किती बेकार अवस्था आहे. अहो यांचं पाप एवढं वाढलंय, लाईनीच्या मागे लाईन लागली. अरे घेऊन ये त्यांना. तुडीव तो. बोलू का? बोलवा. लय नंबर आहे. एखादा केस ना बघू. येतो. हे महाशय आले. कोण आहे रा? हा महाकंजूस. डायरी काढून दाखवतो तुम्हाला. ह्याच्यासाठी स्पेशल डायरी घातली आहे. लयच मोठा गुन्हेगार दिसतोय. महाराज तुम्हाला सांगतो, बाबा काय ती कंजूसी, काय ते घबाड आणि काय ती लपडी. एकदम हाताला माणूस आहे. अहो, काय सांगायचं तुम्हाला, यानं एवढा पैसा जपून ठेवला, पोरांना रुपया कधी दिला नाही. इतका भ्रष्ट माणूस, त्या कामगाराचा पगार बी नीट दिला नाही, त्यातलं बी कट. बर. असा हा कंजूस माणूस. इतकी पाप केली. एकदा गावचा पाटील याच्या घरात जेवायला आला. शिळ पाक वाटलं त्याला. दही भाता मालवलं त्याला. आणि त्याचा मुली काय म्हणतोय, त्याचा मुली म्हणतोय की हे तुमच्यासाठी उत्कृष्ट आहे खाद्य. असला यो कंजूस. आता सांगा याला काय करायचं, तुम्हीच ठरवा. अरे तू तर 28 नरकांचा भागीदार आहेस. तुला शिक्षा मिळणार. महाराज तुम्ही वैष्णव आहात. मी असं ऐकले की तुम्ही स्वतः 12 महाजनामधील एक वैष्णव आहात. काहीतरी मार्ग असेल, माझ्या सुटकेचा काहीतरी मार्ग असेल, कृपा करून सांगा. यम है हम. चित्रगुप्त, Yes, sir. मला याच्यावर दया येते. थोडस पश्चातापाची भावना वाटते. बघा काय असेल तर सांगा त्याला. महाराज हा माणूस आहे कंजूस. तुम्ही म्हणताय त्यानं पश्चाताप केलाय, पश्चातापाची भावना त्याच्याकडे आहे. आणि जर हा याच्या जीवनामध्ये थोडंसं भक्तिमय वातावरण याच्यामध्ये निर्माण केलं असतं, मुलांना जर थोडीशी संस्कृती दिली असती, मुलांना थोडंसं जर त्यांनी भक्तीबद्दल सांगितलं असतं, स्वतः अंगीकारलं असतं, समाजसेवा केली असती, तर याच्यासाठी विचार केला असता. माझ्या तरी डायरेक्ट याच्यासाठी काही दिसत नाही. आता तुम्हाला जर तुमची कृपा करायची असली, जर उतावळ झाला असला तर बघा बाबा, आमच्यावर काय दखलू नका. मला वाटतंय जर थोडस पश्चातापाची भावना झाल्यानंतर थोडस काहीतरी त्याला मदत केली पाहिजे. बरं ऐक, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी तुझ्या जर वंशजांनी भगवद्गीतेचं वितरण केलं, घरामध्ये नगर संकीर्तन केलं आणि वैष्णवांना भोजन दिलं, तर तुझी 28 नरकाची शिक्षा जी आहे ती माफ करू शकतो, पण चाबकाचे फटके बसणार तुला. जय रामराज, जय रामराज, जय रामराज, जय राम. एक गोष्ट अजून आहे बघा, ती हा माणूस साताऱ्यातला आहे आणि तिथं ते साईडला एक कोडविंग गाव आहे ना, तिथं भक्तिधाम आहे. एक इस्कॉनचं मंदिर आहे जे प्रभुपादांनी स्थापन केलेलं आहे. त्या मंदिरामध्ये जर गेला, याच्या वंशजाने जर तिथं जाऊन काही सेवा केली तर कदाचित ते प्रभुपादांचं आहे, ते आपल्याला मागच्या वेळी आली होती त्यातलेच आहेत ते बघा. हा बर प्रभुपादांमुळे तर बरंच पृथ्वीवरचं गावचं कमी वाढ झालंय. नाहीतर खूपच आपल्याला पण लय काम वाढलं असतं. आपलं प्रभुपादांनी बरंच काम आपलं सोपं केलं. पावती पाहिजे होती 1 रुपयाची दिली तुझ्या जा आणि वंशजाला सांग तुझ्या हे सगळं करून दे. सांगतो. असं झालं बाळानू, एवढा त्रास, एवढे फटके, एवढा मार मला मिळाला की काय सांगू तुम्हाला. तर
तुम्हाला ते धन पाहिजे असेल तर तुम्हाला माझं ऐकावं लागेल. आता बोला बाबा काय करू आम्ही? तर तुम्ही काय करा, तुम्ही हा पितृपक्ष चाललेला आहे आता. तुमचे सर्व पूर्वज माझ्या सकट तिथं आलेले आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही विधीपूर्वक शास्त्रामध्ये जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे श्राद्ध कर्म करा, ठीक आहे बाबा. पिंडदान करा. आणि एवढंच नव्हे तर भगवान म्हणतात की मी यज्ञाच्या अग्नीतून नंतर भोजन स्वीकार करतो, परंतु प्रथम मी वैष्णवांच्या मुखातून प्रसाद स्वीकार करतो, भोग स्वीकार करतो. तर तुम्ही वैष्णवांना बोलवा, त्यांना वैष्णव भोज द्या. घरामध्ये हरिनाम संकीर्तन घ्या. या 15 दिवसामध्ये हरिनाम संकीर्तन थांबलं नाही पाहिजे. आणि सर्व गावाला त्या भरपूर धन आहे बरं का, काळजी करू नका. हो बाबा, बघितलं. त्या मधून जेवढ्या भगवद्गीता येतील तेवढ्या भगवद्गीतेचं वितरण करा, प्रत्येकाला द्या. लोक म्हणतील आमच्या घरामध्ये आहे, पण त्यांना सांगा घरामध्ये नाही, तुमच्या खिशामध्ये पाहिजे. प्रत्येकाची आपली व्यक्तिगत भगवद्गीता असावी असं तुम्ही सांगा. आणि एवढंच नव्हे, सर्व गावाला हे सांगा की जी लोक या पितृपक्षामध्ये अशा प्रकारे भगवान विष्णूंना भोग दाखवून आपल्या पित्रांना नंतर भोग दाखवतात आणि त्यानंतर हरिनाम संकीर्तन करतात, त्यानंतर दान करतात, पुण्यकर्म करतात, त्यांच्या पित्र त्यांना आशीर्वाद देतात आणि मग त्यांनी पितृदोषापासून पण मुक्ती होती. तर ही माझी प्रार्थना आहे. माझं हे ध्येय अडकलेलं आहे, माझं पिंड अडकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या या कार्यामुळे मला सद्गती प्राप्त होऊ शकते. सर्वांना हीच विनंती आहे, तुम्ही सर्व गावकऱ्यांना सांगा की त्यांनी भले वैष्णव असो किंवा साधारण व्यक्ती असो, प्रत्येकानं हे कार्य करावं आणि सर्वांनी आपल्या मुखानं हरिनाम घ्यावं. हरे कृष्णा कृष्णा